तुम्ही टरबूजाची साल फेकता का? आज मी त्याच सालीपासून भन्नाट चेरी म्हणजे ट्रुटी फ्रुटी बनवणार आहे आणि शेवटचा रिझल्ट बघून तुम्ही शॉक व्हाल. आय होप तुम्ही ही रेसिपी कधी आधी पाहिलीही नसेल. अशी ही रेसिपी आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे आणि कोणीही बनवू शकतो आणि चव एकदम मार्केटसारखी येते. तुम्ही ही चेरी विकत घ्यायला खूप पैसे घालता, तरी देखील हवी तशी नसते. त्यामध्ये केमिकल्स मिक्स असतात. पण ही आपली घरी बनलेली चेरी एकदम ओरिजिनल असते आणि मार्केटपेक्षाही खायला अप्रतिम लागते. यासाठी लागणार आहे टरबूजाची साल, साखर, पाणी आणि थोडासा फूड कलर, जास्तही नाही. सर्वात आधी टरबूजाची हिरवी साल काढून टाका आणि पांढरा भाग छोटे छोटे तुकडे करा. पण हे तुकडे करताना अगोदरही टरबूज जे आहे तर ते टरबूजाच्या साली धुवून घ्यायच्या आणि टरबूज डायरेक्ट तोंडानं खायचं नाही बरं का. ते चाकूच्या साहाय्याने कापून मग ते वरचा लाल भाग खायचा आणि ह्या पांढरा भाग ठेवायचा. आता हे तुकडे छान धुवून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता छान धुवून घेत आहे. या तोंडाने खाल्लेले नसल्यामुळं जास्त काही खराब नाही आहेत, पण तरी देखील धुतल्याशिवाय काहीही वापरायचं नसतं. म्हणून मी देखील हे छान असे धुवून एका वाटीमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही देखील छान असे तुकडे करून छान धुवून एका वाटीमध्ये काढून घ्यायचे. आता हे तुकडे आपल्याला पाण्यात उकळवून घ्यायचे आहेत. त्यासाठी छान असं एका पातेल्यामध्ये पाणी घालायचं. यामध्ये काही मीठ, साखर काहीही घातलेलं नाही, साधं आपलं पाणी आहे. तर त्यामध्ये हे जे आपली साल जी आहे तर ती आपण उकळवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आणि मी ही बनवते इंडक्शनवर, कारण गॅसने तर मला कधीच धोका दिलेला होता आणि तुम्हाला माहिती आहे सध्या गॅसची परिस्थिती खूपच बिकट आहे. म्हणून मी आपलं इंडक्शनचा वापर करते आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं हे मी उकळवून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करून ही जी चेरी आहे तर ती मी बाजूला काढून घेते, म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये ही चेरी काढून घेते. तुम्ही पाहू शकता काय भन्नाट दिसतीये ना चेरी, अप्रतिम दिसतीये माहिती आहे का. आत्ताच जर एवढी सुंदर दिसते, ही जेव्हा पाकात मुरेल तेव्हा तर किती अप्रतिम असेल. तुम्ही त्यामुळे शेवटचा रिझल्ट नक्की बघा आणि त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर एक भेट द्या. छान असं लाईक करा, कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणताही फूड कलर न घालता ही बघा एकदम पिवळसर रंगावर छान झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, साखरेचा पाक करायचा आहे. नंतर साखरेच्या पाकात हे टाकायचं आणि 10-15 मिनिटं आता आपल्याला शिजवायचं आहे. पण त्याआधी पाक बनवायचा आहे. पाक बनवण्यासाठी जास्त काही मेहनत नाही बरं का. साखर घ्यायची, आपण आपल्या हिशोबाने साखर घेऊ शकतो. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं याचा पाक बनवून घ्यायचा. आपल्याला काही 1 तारी 2 तारी असं काही पाक नको आहे बरं का. फक्त पाक हवा आहे, साधा सिंपल पाक. आणि आपला पाक देखील तयार झालेला आहे. आता ही ट्रुटी फ्रुटी, चेरी तुम्ही काय म्हणता याला नक्की मला कमेंट करून सांगा. मी तर याला चेरीच म्हणेल. ट्रुटी फ्रुटी पण म्हणतात, पण शक्यतो चेरी म्हणायला सोपं आहे त्यामुळे मी चेरी म्हणते. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आता हे ना 10 ते 15 मिनिटं छान असं या साखरेच्या पाण्यात शिजवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता काय मस्त असं शिजत आहे, बघू शकता. छान असं शिजत आहे, खूप छान शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये पाकामध्ये. आता आपल्याला पाकातून देखील हे साईडला काढायचे. साईडला म्हणजे डायरेक्ट साईडला नाही काढायचं. आता आपल्याकडे ना ज्या वाट्या किंवा जे आहे ना असे वाटी वगैरे तर त्यात काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी 3 छोट्या वाट्या, म्हणजे फुलपात्री म्हणतात आमच्याकडे याला, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आणि एकामध्ये रेड कलर, एकामध्ये लेमन येलो कलर आणि एकामध्ये ग्रीन कलर घालते. आणि एक जे आहे ना आपली मोठी वाटी तर त्यामध्ये 3ही कलर थोडे थोडे करून मिक्स करून घालते, कारण माझ्याकडे ना 3च कलर अवेलेबल होते. तुम्ही तुमच्या ना यामध्ये आवडीचे कलर घाला आणि छान असं मिक्स करा. मी बघा माझ्या आवडीनुसारच घालते आहे. मला कमी वाटले म्हणून मी वापस अजून थोडे थोडे यामध्ये फूड कलर घातलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता मी इथे सगळे असे कलर जे आहेत तर ते आता घालून घेतलेले आहेत. आता मी छान असं मिक्स करून घेते आणि तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम याचा रंग दिसत आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे की नाही. अगदी मार्केटमधल्या ट्रुटी फ्रुटीसारखं, त्यापेक्षाही सुंदर म्हणलं तरीही चालेल. खूपच टेस्टी लागते. एकदा खाल की पुन्हा पुन्हा बनवाल. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ना कलिंगड फक्त ट्रुटी फ्रुटीसाठीच घ्याल. ट्रुटी फ्रुटी बनवण्यासाठी तुम्ही नेहमी कलिंगड घ्याल
आणि नेहमीच ट्रुटी फ्रुटी बनवाल. अशा सोप्या आणि भन्नाट रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला यापुढची रेसिपी कोणती पाहायला आवडेल ते देखील मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्या आवडीच्या रेसिपीज अपलोड करेल. आता हे ओव्हरनाईट असंच ठेवायचं आणि ओव्हरनाईट झाल्यानंतर मी सकाळी याला सकाळी पाहिलं तर हे छान मुरलं होतं. म्हणलं चला आता याला आहे ना एका जाळीवर ठेवूयात सुकवण्यासाठी. तुम्हाला सुकवायचं नसेल तर तुम्ही असंही खाऊ शकता. आम्ही देखील असंच खाल्लं. असंच खायला हे सुकवून खाण्यापेक्षा आहे ना अशी ओली ओली चेरी खायलाच ना जास्त मजा येते. पण हे ना जास्त असं म्हणजे ताटलीमध्ये वगैरे नाही जास्त टाकायचं. हे चाळणीवर ठेवायचं. चाळणीवर जास्त लवकर त्यातलं पाणी जे आहे त्यातला पाक जो आहे तर तो वितळला जातो. आता तुम्ही म्हणाल खाली जे पाक आहे तर तो फेकून द्यायचा का, तर अजिबात नाही. तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा चेरी बनवाल ना तेव्हा डायरेक्ट तुम्ही म्हणजे ह्या पाकात जरी उकळून घेतली तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही यात डायरेक्ट उकळून घेतली तरी देखील चालू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघू शकता हिरवा कलर आणि नंतर मग मी रेड कलर देखील यावर पसरवून घेते. छान असं पसरवून घ्यायचं. तुम्ही मोठी चाळणी घ्या किंवा कशी घ्या. मी थोडं बनवलेलं त्यामुळे मी छोटी घेतली. तुम्हाला माहिती आहे का, मी आहे ना फक्त अर्ध्या टरबुजापासून ही चेरी बनवली आणि तुम्ही पाहू शकता काय अप्रतिम कलर आला आणि काय अप्रतिम चेरी झाली आहे की नाही, मार्केटपेक्षाही सुंदर. मग चला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगा. चला बाय, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत होत्या. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. चला भेटू उद्या. बाय.